तर देखील केंद्राच्या भाजप सरकारकडून महाराष्ट्राला काय मिळालं तर शून्य, काही नाही. गाजर वाटप झाला पण अजूनही ठोस तसं काही, जसं इतर राज्यांना मिळतं आणि दुसऱ्या राज्यांना मिळण्याबद्दल माझ्या मनात किंवा पोटात काही दुःख नाही आहे, दुखणं पण नाही. पण मग महाराष्ट्राला का नक्की काही मिळत नाही, आपल्या वाट्याचं तरी देखील आपल्या हातात काही येत नाही, हा एक मोठा प्रश्न झाला. आणि ते होत असताना त्यावेळी देखील मी सांगितलं होतं, त्याच्या आधी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्र असेल किंवा मुंबईवर असेल, भाजपा हे अदानीकर एक लावणार आहे. आज आपण पाहिलं, अर्थसंकल्प सादर केला आणि मुंबईची हालत अक्षरशः ते एक, आज मी कुठची तरी कविता वाचत होतो इंटरनेटवर, अशी झाली की हजार गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूँ तमाशा कौन करे. म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात. आपण पाहतो सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत, अनेक ठिकाणी BSTच्या बसेस आहेत त्या बंद झालेल्या आहेत, पाणी दूषित येत आहे, रस्ते कुठेही वळवले जातात, काही चाललेलं आहे, कुठेही खोदकाम चालू आहे, धूळ आहे, नाकातोंडात श्वासामध्ये आपल्या पाहतो आपण धुळीचं साम्राज्य आहे. पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही, काही उपाय येत नाही पुढे. आणि भाजपकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे. आजचा जर अर्थसंकल्प पाहिला तर 6-7 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. पहिली गोष्ट जी धक्कादायक आहे आणि जी मी अदानीकर जे नाव दिलं होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या अर्थसंकल्पामध्ये छोट्या दुकानावर, खास करून स्लममधली जी दुकानं आहेत त्याच्यावर त्यांनी प्रस्तावित केलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स सारखं काहीतरी लावलं जाईल, कर लावला जाईल. हे कोणासाठी चाललं आहे, हे कशासाठी चाललं आहे? ज्या मुंबईमध्ये आमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष BMCतून सेवा मुंबईकरांची करत असताना उद्धव साहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही 500 स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला, प्रॉपर्टी टॅक्स, तेच आज भाजपचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत, त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानीसाठी, म्हणजे अदानीला लवकर आपण घरं खाली करून देऊ, दुकानं खाली करून देऊ, धारावीत दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडच्या सगळ्या आपले जे झोपडपट्टीमध्ये असतील, हटमेंट्समध्ये असतील, त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स, एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे. आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला जात आहे. काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर, तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावला जाईल, प्रत्येक घरावर लावला जाईल. तसं पाहिलं गेलं तर ही घरं नियमित अनियमित ॲनेक्शनमध्ये येतील, पात्र अपात्र हा वेगळा गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे. पण तिथे इतर सोयीसुविधा देतो आपण, पाणी देतो आपण, अनेक गोष्टी तिथे सोयीसुविधांच्या माध्यमातून देतो. म्हणून आता हे कर लावायला चालले, जिथे SRAमधून त्यांचं खरं घर मिळालं पाहिजे तिथे हे कर लावत आहेत. हा अदानी कर नाही तर अजून काय आहे, हा एक विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा उचलण्याच्या ह्याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे. आत्तापर्यंत गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे 2017पर्यंत 10,000 मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो. हा पूर्ण आपण पाहताय, मग डम्पिंग ग्राउंड असेल, वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो. गोराईला आपण पूर्ण तो लेगसी वेस्ट आहे ती पूर्ण आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं, एक उद्यान बनवलं. पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा, धारावीत लोक हलत नाही आहेत, धारावीतून लोक हलायला तयार नाहीत. त्यांना पूर्ण माहिती पाहिजे, त्यांना पात्रता पाहिजे आणि मुख्य म्हणजे अदानी जसे लुटतायत मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात. आता त्यांच्यावर कर लावला जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यात राज्य सरकारने सांगितलं की जे देवनार डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे, तेच देवनार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं, 2,500 ते 3,000 कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं. आणि आता ह्या आठवड्यात आपण पहा अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर, म्हणजे जो आपण कचरा BMCला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार. म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय करमधून, तिथून पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जी जमीन धापट चाललेत मुंबईतली ती घशात गिळतच चाललेत. हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू, कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही. एका बाजूला मी जे सांगितलं ना की 2,500 ते 3,000 कोटीचं हे सगळा बोजा मुंबईकरांवर पडणार का, तर अदानीला देवनार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे. दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच धारावीमधून 7,500 कोटीचा जो प्रीमियम BMCला येणं आहे त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही. हे धक्कादायक आहे, धोकादायक आहे. मला तुम्ही सांगा, जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून
कोणी एक कर भरला नाही, विजेचं बिल भरलं नाही, पाण्याचं बिल भरलं नाही, येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं. मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल तर मग अदानीनी जर जमीन ढापली, कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावरनं आपलेच कर खर्च करून स्वतःकडे जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता, तर मग इथे अदानीला कोण रोखणार? मुंबईमध्ये भाजप रोखणार आहे का? स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच. तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 ह्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती 2023 15 जानेवारी आणि सांगितलं होतं की मुंबईत 2 मोठे रस्त्याचे घोटाळे होणार आहेत. एक 23 साली आणि 24 साली 6,000 कोटी आणि 6,000 कोटी. तेव्हा मुख्यमंत्री घटनाबाह्य जे होते मिंदे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 वर्षात एकदम रस्ते चकाचक करू, खड्डेमुक्त करू. हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे, कारण ते खोटारडे आहेत, किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे. स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू. पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी करत होते. मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेत, कदाचित मिंदेंच्या घशात गेले असतील. पण आज एक चांगलं झालं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेंना एक्सपोज केलेलं आहे. 26% काम झालं आहे आजच्या ह्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. 26%. आणि मी तर चॅलेंज देत आहे की हे 26% पण जे बोलतात ते खोटं आहे. 26%पेक्षा कमी आहे. कुठे कुठे जे खोदून ठेवलेलं आहे, कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही. मी तर चॅलेंज देते मुंबई महानगरपालिकेला की जे चहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही CCTV लावू, फुटेज दाखवू, प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू, 50% तरी तसं दाखवा काहीतरी करून. कुठेही CCTV लागलेलं नाही, कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही, पण रोड स्कॅम झाला आहे हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. चौथी गोष्ट ह्याच्यात महत्त्वाची, आपल्याला आठवत असेल मागच्याच वर्षी म्हणजे कदाचित या अर्थसंकल्पात मला माहीत नाही अजून पूर्ण हे बघतोय मी, MMRDला मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. आत्ताच्या ह्याच्यात आलेलं आहे की आता नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे MSRDCकडे आधी होतं त्याच्यावर मुंबई महानगरपालिका 4,000 कोटी आता खर्च करणार आहे. तसं पाहायला गेलं तर 2015पर्यंत हा कोस्टल रोड एकच होता. साऊथ बाउंड कोस्टल रोड BMCकडे आला, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा MSRDCकडे गेला. MSRDCचे मंत्री 14 ते साधारणपणे 23 हे मिंदेच होते. आणि हे होत असताना 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, 2दा एस्केलेशन झालं, पण काम काही पूर्ण झालं नाही. आणि मला जे सांगण्यात येते की मागच्या वर्षी कुठेतरी घाई गडबडीत हा रस्ता BMCकडे गेला. आता माझा प्रश्न हा आहे की BMC MSRDCकडून पैसे घेणार की नाही, कारण MSRDCचे जे MD आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झालेत, अनेक डॉक्युमेंट्स आमच्याकडे पण आहेत, कुठे कुठे त्यांच्या ठेवी आहेत, कोणासोबत आहेत, किती परिवाराच्या लोकांबरोबर ठेवी आहेत, काय काय आहे आमच्याकडे पण आहे त्यांचं सगळं. ते आम्ही काढायचं का? कुठे कुठे जागा त्यांनी लीजवर घेतलेले हे आम्ही काढायचं का? MSRDC मुंबई महानगरपालिकेला 4,000 कोटी देणार आहेत की नाही, हे उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून पाहिजे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे. कारण मुंबई लुटायचं काम, कर लावायचं काम, अदानीच्या घशात घालायचं काम हे भाजपा करत आहे. आणि तसंच एका बाजूला MMRDला 5,000 कोटी, MSRDCला किंवा MSRDCचा रस्ते घेऊन 4,000 कोटी, पण BSTला फक्त 1,000 कोटी दाखवलेले. BST ही मुंबईची लाईफलाईन आहे. अजूनही BSTवर 32 ते 35 लाख लोक डेली प्रवास करतात, दररोज प्रवास करतात. 5 रुपयाचं भाडं 10 रुपयाचं आहे 10 किलोमीटरसाठी, 15 रुपये 15 किलोमीटरसाठी. मग हा अन्याय BSTवर कशाला होत आहे? एका बाजूला आपण पाहतोय उधळपट्टी करायला पैसे आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे आहेत, MMRDसाठी पैसे आहेत, MSRDCच्या रस्त्यांसाठी पैसे आहेत, पण आपल्याच ज्या अंगीकृत सेवा आहेत, मग तसं पाहिलं गेलं तर हॉस्पिटल्स असतील किंवा BST असेल, एकंदर तिथे काम कुठेच मुंबई महानगरपालिकेचं दिसत नाही आहे. मग नक्की करायचं तरी काय? मुंबईकरांनी जायचं तरी कुठे? आपल्याला आठवत असेल मी अनेकदा सांगितलेलं आहे की आता कमिटेड एक्सपेंडिचर किंवा कमिटेड लायबिलिटी हे 2 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये मिंदेंनी ज्या कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा केली, त्यांचे पाय दाबायची सेवा केली, त्यांचा मसाज केला, इगो मसाज केला, 2.5 लाख कोटीचा आज कमिटेड लायबिलिटी आपल्याला दिसत आहे. हा बोजा एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांवर टाकलेला आहे. मुंबईकरांच्या पैशांमधून स्वतः मजामस्ती केलेली आहे. आज देखील नगरविकास खातं त्यांच्याकडे. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही अनेक पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना लिहिणार आहेत, जिथे जिथे अनियमितता झाली, मग गणवेशचा घोटाळा असेल ते अनेक गोष्टींमध्ये असेल, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडून चौकशी अपेक्षित आहे. जरी नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे असेल, गद्दाराकडे असेल, तरी आम्हाला स्वच्छ पारदर्शक चौकशी अपेक्षित आहे. एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एका बाजूला मुंबई महानगरपालिका आपण पाहतोय 2.5 लाख कोटी हे कमिटेड लायबिलिटीमध्ये, दुसऱ्या बाजूला मुंबईकरांवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्यासाठी, घनकचऱ्यासाठी आता आपल्यावर चार्ज लावणार आहे.
त्या चार्जमधून अदानीची जमीन धारावीची असेल किंवा देवनारची असेल स्वच्छ करून मुंबई महानगरपालिका अदानीच्या हातात देणार आहे. 7,500 कोटीचं जे देणं अदानी लागतं, अदानी समूह लागतो BMCला, 1 रुपया कुठूनही घेणार नाही आहे. तसंच आपण पाहिलं असेल दुकानदार, छोटे दुकानदार, झोपडपट्टीमध्ये जे दुकानदार आहेत त्यांच्यावर आता मुंबई महानगरपालिका जी भाजप चालवते सध्या, कारण तिथे महापौर नाही आहे, तेच भाजप ह्या छोट्या दुकानदारांवर देखील कर लावणार आहे. आणि हे सगळं होत असताना आपण पाहतोय ना केंद्राकडून मुंबईला मदत मिळत आहे, ना राज्याकडून मुंबईला मदत मिळत आहे. सगळं काही होतंय ते अदानीसाठी होतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला तो शेअर वाचून दाखवतो जो आज मी ट्विटरवर पाहिला आणि मुंबईसाठी मला वाटतं एकदमच बरोबर आहे की 1000 गम है खुलासा कौन करे, 1000 गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूँ तमाशा कौन करे. आज के बजट को आप कैसे देख रहे हैं? BMC ने कहा है कि देश में सबसे बड़ा बजट हमने पेश किया है 74,000. बिल्कुल, देश में सबसे बड़ा लूटने वाला बजट आज पेश हुआ है. इसमें अगर आप देखें तो अदानी टैक्स जो मैं पहले से कहता आया था कि जो अदानी टैक्स हम पे लगने वाला है, मुंबई पे लगने वाला है, आज लगभग लग ही गया है. क्योंकि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में अगर यूज़र फी यानी कचरा उठाने के लिए मुंबईकरों को एक चार्ज लगने वाला है. जो छोटी दुकानें हैं, खास करके झुग्गियों में दुकानें हैं, उस पर प्रॉपर्टी टैक्स लगने वाला है. यानी एक तरफ आप देखिए उद्धव जी की जो सरकार थी उन्होंने 500 स्क्वायर फुट तक घरों पे एक प्रॉपर्टी टैक्स था वो रद्द किया था. और आज भाजपा की सरकार है जो झुग्गियों हो या छोटे दुकानदार हो उन पे प्रॉपर्टी टैक्स लगा रही है. हर एक आम मुंबईकर पे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट यानी जो कचरा है उसको कचरा फेंकने के लिए टैक्स लगा रही है. और यही टैक्स के पैसे से देवनार की जो ज़मीन है जिसपे 3,000 करोड़ का खर्चा होने वाला है अदानी के हाथों देने के लिए, वो इस्तेमाल करने वाले. तो ये अदानी टैक्स ने तो क्या है. और यही धारावी से जो 7,500 करोड़ BMC को आने हैं वो तो लिए नहीं है. गवर्नमेंट के ड्यूज लगभग 10,000 करोड़ के हैं, उसमें से 6,000 करोड़ स्टेट गवर्नमेंट BMC को पैसा देने को अभी भी बाकी है बात. और उसमें से 6,000 करोड़ सिर्फ स्कूल एजुकेशन की. यानी जो भाजपा की सरकार है 6,000 करोड़ शिक्षा व्यवस्था को दे नहीं पाती है. एक तरफ आप देखिए दिल्ली में आम आदमी पार्टी की शिक्षा व्यवस्था पे उन्होंने फोकस किया, स्कूलों को ठीक किया, बेसिक प्राइमरी एजुकेशन को ठीक किया, सेकेंडरी एजुकेशन को ठीक किया. हमारे समय में हमने CBSE हो, ICSE हो, IB हो, काफ़ी सारे काम किए. जैसे अभी साईनाथ हमारे साथ यहाँ बैठे, उन्होंने तो एजुकेशन कमेटी में काम किया. लेकिन शायद यही भाजपा की सरकार है जिन्होंने स्कूल एजुकेशन की जो ड्यूज़ है अभी भी 6,000 करोड़ के BMC को दिए नहीं है. एक 1,000 कोटी. त्याच्यात पण आपण बघा फायनान्स कमिशनमधून आम्ही जे पैसे द्यायला सांगितले होते इलेक्ट्रिक बससाठी ते दिलेले आहेत. काही ठराविक आहेत ते त्यांच्या पेन्शनसाठी आहेत, पण त्याच्यात ग्रॅच्युइटी आहे, पेन्शन आहे, पगार आहे, बसेस वाढवण्यासाठी आहे. बसेस ज्या आत्ता फ्लीटमध्ये आहेत मला वाटतं 186 डिझेलच्या बसेस आहेत, अनेक CNGच्या बसेस आहेत आणि 401 इलेक्ट्रिक बसेस आहेत. त्या मेंटेन करायला कोण पैसे देणार आहे. डेपोज जे आहेत त्याचं स्वच्छता असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचे कोण पैसे देणार आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही पुढचं पाऊल लिहून घ्या. ह्यांच्या मनात हे असेल की जिथे जिथे डेपोज आहेत ते आता प्रायव्हेटायझेशन करून अदानीच्या घशात घालायचे. बघा तुम्ही सांगू का, विलिगीकरण एक मुद्दा होऊ शकतो. तसं STच्या पण कर्मचाऱ्यांची मागणी होतीच ना आणि तेव्हा भाजपच रस्त्यावर होती. आता मध्ये कोणावर तरी आरोप झालेत की ते पैसे खाल्ले त्यांनी. ते सगळं जरी होत असलं तरी बेसिक मुद्दा हा राहतो ना की तुम्ही जे पैसे देणं लागता तुम्ही MMRDला देऊ शकता. MSRDचा रस्ता घेता आणि 4,000 कोटी दाखवता. मग BST आम्ही तर मदत केली होती आमच्या सरकारच्या वेळी, तुम्ही का नाही करू शकत BSTला. तुम्ही एका बाजूला MMRDला 5,000 कोटी मुंबई महानगरपालिकेची देता, त्याच MMRDच्या BKC मधली जागा फुकट तुम्ही देताय बुलेट ट्रेनसाठी. काय संबंध मुंबई आणि त्या बुलेट ट्रेनचा. कोणाचा फायदा होणार आहे. गुजरातचा होणार आहे, मुंबईचा कुठे होणार आहे. एक मिनिट. बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या वेटलिस्टवर राहतात, त्यामुळे बेस्ट खूप तोट्यात जाते. ही गोष्ट बघून STनं आता असा नवीन निर्णय घेतलेला आहे की येत्या काळात ते वेटलिस्टवरच्या बसेस घेणार नाही, ते स्वमालकीच्या बसेस होतील. 2000 तुम्हाला सांगू ह्याच्यात नाही तुम्हाला सांगतो ह्याच्यात चर्चा थोडी मोठी आणि व्यापक झाली पाहिजे. कारण कधी कधी काय एक व्ह्यू असतो, वेटलिस्ट म्हणजे ओपेक्स आणि कॅपेक्स तुम्ही कसा वापरता ह्याच्यावर पण एक व्ह्यू असू शकतो. फेम 1मध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्र सरकारचं होतं की कॅपेक्सच म्हणजे तुम्ही विकतच घ्यायच्या. ओपेक्स मॉडेलमध्ये काय होतं की तुम्ही पर किलोमीटर जो कोणी तुमच्यासाठी चालवतोय त्याला तुम्ही पैसे देऊ शकता. आता तुम्ही कुठच्या मनस्थितीतून काम करता हे एक आहे. काही काही वेळा तुम्ही एखाद्या बसेस त्या विकत घेतल्यानंतर काही ठराविक वर्षांतर त्या लायबिलिटी होतात, तुमचं मेंटेनन्स तुमच्यावर येतो.
ज्या ओपेक्स मॉडेलवर चालतात त्या लायबिलिटी तुमच्यावर येत नाही, रिपेअर वगैरे ते सगळं कॉन्ट्रॅक्टर असतं. प्रॉब्लेम कुठे झाला आहे की आत्ता जे सगळे ओपेक्सवर घेतलेत, काही काही लोकांचे ट्रेनिंगचे तास पूर्ण न होता यांनी लावलेले आहेत. दुसरी गोष्ट काय झाली आहे की 2,500 बसेस, आपला प्लॅन काय होता की 2027पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आपण आणणार होतो मुंबईत, जी गरज आहे आत्ता. हे काय करतात आता त्यांनी कमी केलेत, 1800 की 1900 बसेस चालतात. तेव्हा गर्दी वाढते, तेव्हा ड्रायव्हरवर ताण जास्ती पडतं तुम्हाला, तेव्हा फेऱ्या जास्ती वाढवायला लागतात कारण बसेसच तुमच्या कमी आहेत. तर फायनान्शियली तुम्हाला काय वायबल आहे हे त्या त्या संघटनेनी किंवा त्या त्या एजन्सीनी विचार करून काम करणं गरजेचं पण आहे. हे मॉडेल फेल आहे असं मला वाटत नाही त्याच्यात तुम्ही दुरुस्ती केली तर ठीक होऊ शकतं. पण जसं मी सांगितलं ना की एक पलीकडचा व्ह्यू पण बरोबर असू शकतो, त्याच्यात मोठी चर्चा व्हायला पाहिजे. रस्त्याच्या संदर्भात तुम्ही आता बोललात की स्वतः आयुक्तांनीच उघड केलं. आता तुम्हाला आठवतं गेले 2.5 वर्ष भाजपने तर राज्य सरकार वेटलिस्ट केलं होतं एकनाथ शिंदेनं. एक मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत जवळपास 90,000 कोटी होत्या. होत्या. 81 झाल्या त्यांनी स्वतः ऐका, तुम्हाला त्याच्यात पण एक सांगतो, कॅल्क्युलेशन बेसिक सोपं आहे. जेव्हा 1997मध्ये शिवसेना सत्तेत आली तेव्हा साधारणपणे 600 कोटीचं तूट होती आणि ते करत करत कुठेही आपण कर न वाढवता काही काही गोष्टी जसं फंजिबल FSI 2012मध्ये, आज त्याचा उल्लेख पण आला आहे, तेव्हा आमचं सरकार होतं BMCमध्ये. नंतर प्रॉफिट टॅक्स जेव्हा आपण हे प्रीमियम कमी केले 50% कोविडमध्ये आणले तेव्हा पण उत्पन्न वाढले आणि त्याच्यावर आज तरंगलेली आहे. उलटा आम्ही हे पण सांगत होतो की ऑक्ट्रॉय देखील मुंबईसाठी महत्त्वाचं होतं. आज GSTचं देणं येत नाही वेळेवर, तरी देखील फंजिबल FSI असेल, अनेक ह्या वेगळ्या गोष्टी करून स्कीम्स करून आपण या ठेवी 600 कोटी डेफिसिटमधून 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये 22पर्यंत आणल्या. आता आपण अनेक वर्ष रिपोर्टिंग करताय, आपल्याला आठवत असेल प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपण प्रत्येक पैसा हा कुठच्या स्कीमला जोडलेला आहे आपण दाखवायचो. साधारणपणे 12-12,500 कोटी कोस्टल रोडला होते, GMLFसाठी 8-8,500 कोटी होते, STPसाठी काही ठराविक होते, पेन्शनसाठी असेल, शिक्षणासाठी असेल. ह्या लोकांनी काय केलं, अर्थात एका काळानंतर ह्या ठेवी होत्या त्या तुटणारच होत्या कारण आपल्याला ते वापरायचे असतात. पहिल्यांदा असं झालं आहे की GMLR असेल किंवा कोस्टल रोड असेल, डिझाईन चेंज करून एस्केलेशन केलं आणि कॉन्ट्रॅक्टर्सला किती एस्केलेशन मिळालं आहे तिथे प्रॉब्लेम झाले. ठेवी कधी ना कधीतरी तुटणारच होते कारण आपल्याला त्या कामासाठी वापरायचे आहेत. पण हे जे अधिकचे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सनं दिलेले आहेत ना, ते कोणाच्या खऱ्या खिशात गेलेत हा पण विचार करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर पडवलं बरोबर आहे. ही नवीन प्रथा पाडली जात आहे. आता त्यावेळी हा रस्ता आम्हीच प्रस्तावित केला होता, मीच त्यावेळी पालकमंत्री होतो. पण ह्याच्यात मुंबई महानगरपालिका जे फंडिंग देणार होतं, पुढे मीरा भाईंदर महानगरपालिका देखील ह्याच्यात एक सहभाग होणार होता. आता हे कुठपर्यंत रस्ता जाणार आहे, त्याला काही एक्सटेन्शन आहे का, नगरविकास खात्याकडून काही मदत मिळणार आहे का. आणि जसं मी सांगितलं ना की हा एक नवीन पांडा पडत चाललेला आहे की MMRDला 5,500 कोटी कशाला द्यायचे आपण. ना मुंबईचं तिथे कोणी नागरिक बसतो त्या बॉडीवर, ना कोणी निवडून जातो. बरं, आज मॉनिटायझेशनचं जे मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या ॲस्फॉल्टच्या प्लांटचं वरळीमधल्या, तिथे अधिकारी कोण बनतात हे की मुंबईकरांचे जागा तुम्ही हे करायला मार्केटमध्ये आणायला. जोपर्यंत तिथे महापौर नाहीत, स्थानिक नगरसेवक नाहीत, तोपर्यंत तुम्ही कोण बनता, तुम्हाला कोणी अधिकार दिलेत. कुठच्या लोकशाहीमध्ये अधिकारांना अधिकार आहेत की आम्ही कुठची जागा मार्केटमध्ये बिडिंगसाठी आणू शकतो. जिस तरीके से वोट को लेकर तुम्ही आता जसं एक मिनिट मराठी बोलूया. आता जसं तुम्ही म्हणालात की बाकीच्या मुद्द्यांवर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, मग निवडणुकांसाठी अजून का तुम्ही रस्ते. कारण आम्ही आता कोर्टात उतरतो ना सतत. बघा आता काय झालंय, 22 तारखेची तारीख आता 28वर गेली, 28ची आता 25 गेली. आम्ही हेच सांगतो सतत की घ्या, आता दिल्लीपर्यंत तर मोर्चा आमचा निघू नाही शकत. पण एक आहे की मुंबईकरांचे जे आज हाल होत आहेत, मग रस्त्याचं असेल, पाण्याचं असेल, प्रदूषणाचं असेल, शालेय शिक्षणाचं असेल. आपण पाहता आज मला वाटतं ही पण घोषणा केली की आपले दवाखाने अजून करू आणि अमुक करू तमुक करू. पण जे आत्ता आपले दवाखाने आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेचे मेडिकल हॉस्पिटल आहेत, आपल्याला आठवत असेल 2023च्या जुलैमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती की सायन हॉस्पिटल आहेत, अनेक हॉस्पिटल आहेत, डीननं तिथे धारेवर धरलं जातं आहे. पण अनफॉर्च्युनेटली राज्य सरकारकडून जो सपोर्ट मिळायला पाहिजे, मग एक्सरे फिल्मचं असो, IV फ्लुइडचं असो, औषधं खरेदी करण्याचं असो, हे सांगतात CSRच्या माध्यमातून घ्या. हे इतिहासात पहिल्यांदा होतं आहे. Aditya, yesterday Rahul Gandhi spoke about voter fraud in Maharashtra just before the Vidhan Sabha elections. He mentioned that 7,000 voters were from the same address in Shirdi. However, our Times Now report has, been there and we visited that entire
location, and what it mentions is that there is no such place that 7,000 people have got the same address. See, I mean, I wouldn't fully go by Times Now because of its tilt, with all due respect, with what I have faced, also with what our party has faced also. Having said that, I'm guessing you do, like, not you individually, but just as the channel. Having said that, with all due respect to Times Now, I think I would also request Times Now to go into the 76 lakh extra voters who voted after voting time has stopped, and to seek the footage, video footage from the Election Commission. I'm not saying that your report is wrong. I'm not saying it's fully fair or unfair. I am just saying I would also love Times Now to investigate further into 76 lakh extra voters. And tomorrow in Delhi, what I have tweeted also, I've requested everyone to keep a watch on the last hour voting. आदित्य जी, दो अलग मामले, एक तो 76 लाख वोट का मामला जो आप बोल रहे हैं 6 बजे के बाद का, और एक कल राहुल गांधी ने उठाया कि 70 लाख नए वोटर्स जो है वो 47 लाख 70 लाख उन्होंने 70 लाख कहा कि वोटर्स जो है वो हाँ। ऐड किया गया। क्या ये जानकारी आप लोग के पास भी है कि 70 लाख वोटर जो लोकसभा में और विधानसभा के बीच में जोड़े गए हैं? देखिए, ये जानकारी तो है। कल ही कोर्ट ने अभी एक स्ट्रिक्चर काफ़ी पास की है। कल भी बताया इसी को कि आप फुटेज दिखाइए, तो फुटेज दिखाइए। अगर फुटेज सही है, टोकन उतने दिए हैं, तो हम मान लेते। वो अलग मामले, वो 76 लाख वोट्स का है जो 6 बजे के बाद बिल्कुल, वो 76 लाख वोट्स के हैं। और ये जो वोटर बढ़े हैं वो कहाँ से आए? यानी जो इतने सालों में नहीं बढ़े हैं वो बढ़ गए। आदित्य, आप दिल्ली मॉडल की बात अभी आप कर रहे थे स्कूल्स को लेकर, वहाँ पर चुनाव के दौरान दिल्ली के करप्शन को बीजेपी ने ज़्यादा मुद्दा बनाया और उन्होंने कहा कि कितने सारे मंत्रियों को जेल में करप्शन के कारण जाना पड़ा, लीकर स्कैम्स और तमाम सारी चीज़ों को। तो उस मॉडल को या दिल्ली की जनता नहीं, मैं एक ही बताना चाहता हूँ कि कोई भी वो जो एलिगेशन थे बीजेपी के, प्रूव नहीं हो पाए। अभी भी कोर्ट ने जैसे उनको रिहा कर दिया है, बेल पे हो या अब देखें, तो ये तो बातें हैं। लेकिन एक मेजरमेंट तो लग सकती है कि जो एलिगेशन प्रूव नहीं होते हैं और जो झूठे होते हैं वो अपने ही पार्टी में रहते हैं, जो प्रूव होने के नज़दीक आते हैं वो भाजपा में जाते हैं और साफ स्वच्छ होके आते हैं। शिवसेना किसके साथ है, आम आदमी पार्टी या कांग्रेस, किसको चाहती है? देखिए, हमने कहा है कि दिल्ली में अरविंद केजरीवाल जी की जो सरकार थी पिछले 10 सालों में हो, उसके पहले भी हो, उनका कारोबार, काम करने के तरीका और जो दिल्ली की आवाज़ है उनके साथ है। वो दिल्ली की धड़कन जानते हैं और उनका जो काम है, फिर शिक्षा व्यवस्था में हो या स्वास्थ्य व्यवस्था में हो, काफ़ी अच्छा है। उनको हमें लगता है कि और 5 साल मिलने चाहिए काम करने के लिए। मुंबई के भीतर 26% कंस्ट्रक्शन को लेकर के जो आपने बात कही, क्या अभी जो हाल के दिनों में अचानक कंस्ट्रक्शन में तेजी आई है, तो ये 31 मार्च तक जो बजट विड्रॉल करना है उसको लेकर के आई है या फिर सही में काम करने? नहीं, ये तो आर्ट वर्क चल रहा है, एब्स्ट्रैक्ट आर्ट चल रहा है, लेकिन डिस्प्ले पे है पूरा रस्ते का काम। आज देखील धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमाने यांनी 161 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले, पण त्यांनी ते आरोप सगळे हे नाकारलेले आहेत। राजीनामा काय अजून देखील घेतला जात नाही सर्व। बघा, तुम्हाला सांगू, त्या विषयामध्ये आता नमिताताई बोललेले आहेत, भाजपकडूनच आहेत, धस साहेब बोललेले आहेत, भाजपकडून आहेत, आमचे देखील तिथे अनेक लोक, मग अंबादास दानवेजी असतील, अनेक लोक जाऊन बोलत आहेत। बरं, ज्यांची हत्या झाली आहे ते देखील भाजपचेच कार्यकर्ते होते आणि ह्या राज्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री असताना, भाजपच्या 130हून जागा जास्ती असताना भाजपच्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग इतर नागरिकांनी काय समजावं? भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय न मिळून एखाद्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग काय समजावं? कल राज्य सरकार ने ऍडव्हान्स देण्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या वेळेला एकदा एक मुद्दा काढला होता की ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले गेले, ॲडव्हान्स मोबिलिटी. तसाच प्रकार जो आहे तो यात झालेला दिसून येतो। 100% ॲडव्हान्स दिला गेला आहे असा आरोप अंजली दमानी यांनी केला। एखाद्या कंपनीला कंत्राट देण्याच्या आधीच त्या कंपनीला 100% ॲडव्हान्स दिला गेला असा आरोप त्यांनी असेल, तसं असेल तर मोठी गोष्ट आहे। कल राज्य सरकार ने मराठी स्पीकिंग को सभी सरकारी दफ्तरों में लाने का फैसला किया है। हिंदी में बात मत करिए। तर प्रश्न मराठीत आला पाहिजे आणि तुमचं मराठी उत्तम आहे, त्यांचं मराठी चांगलं आहे, पण ते जेव्हा गरज असते तेव्हाच मराठीत बोलतात, नाही तर नाही बोलत। लेकिन ये सरकारी जानकारी नहीं है ना। राज्य सरकार ने अभी ठीक है, अगले दम में हो सकता है ना। पण राज्य सरकारने हे जे फैसला घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की या आनंदाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मराठी नाट्य आणि कलादालन आम्ही गिरगाव चौपाटीवर बनवत होतो। मला असं सांगण्यात येत आहे की ह्या भाजपच्या सरकारने
मराठी नाट्य आणि कला दालन जे जिथे आत्ता ते ठक्कर्स वगैरे जिथे आहे ना ते रद्द केलेलं आहे. हे कशासाठी केलं आहे? मराठी भाषा भवन आत्तापर्यंत पूर्ण झालं असतं काम, त्याच्यात आता काही वेगळे वेगळे ऑफिसेस घुसलेले आहेत. हे कशासाठी केलं आहे? माझी विनंती हीच राहील मुख्यमंत्री महोदयांना की जिथे आम्ही प्रस्तावित केलं होतं मराठी नाट्य आणि कला दालन, तिथे ठीक आहे ना, म्हणजे आमच्या काळी प्रस्तावित झालं असेल तर तुम्ही क्रेडिट घ्या, नो प्रॉब्लेम, पण ते काम तर पूर्ण करा. सगळे नाट्य कलाकारांना एकत्र बोलवा आणि जे कला दालन होतं, जे म्युझियम होतं ते पूर्ण करा. तसंच मराठी भाषा भवन देखील लवकर पूर्ण करा. क्रेडिट वॉर सुरू आहे. बिलकुल नाही, मला तर मी तर हेच सांगतोय की क्रेडिट घ्या पूर्ण, पण काम करा. अब बीएमसी के काम करने पर सवाल उठा रहा है. जो बीएमसी कमिश्नर ने कहा कि 82,000 करोड़ रुपए फिक्स डिपॉजिट में है, जो बीएमसी के अच्छी आर्थिक स्थिति को बताता है पिछले कुछ सालों में. जो नहीं, मैंने तो कहा है कि मैं उनको शुभकामनाएं देता हूँ और आभार भी मानता हूँ उनके, क्योंकि उन्होंने आज तो एकनाथ शिंदे जी को एक्सपोज किया है. जो झूठ वो कह रहे थे कि अगले 2 साल में 23 से लेकर 25 तक मुंबई पॉटहोल फ्री हो जाएगी, आज उन्होंने बताया रिपोर्ट में कि सिर्फ 26% काम हुआ है. और मैं ये भी चॅलेंज करता हूँ की 26% नहीं हुआ है का. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पावसाळा 2026च्या आधी एक नाही नाही नाही, तुम्ही हाऊसमध्ये बघा, ते 2 वर्ष बोललेले. नाही, आता आयुक्त असं म्हणतात की 2026 आयुक्त कदाचित खरं बोलत असतील, पण एकनाथ शिंदे खोटं बोलतात हे सत्य लोकांसमोर आलं. ठीक आहे, बरं, नो ऑफेन्स. आपका स्टाइल विजय विनोद फॅक्ट चेक करा. थँक्यू.